चितळे नमकीन म्हणजे पाम ऑइल नसलेली चवीची कुरकुरीत धमाल। शेतकरी कर्जमाफी योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता। 36,585 कोटी कर्जमाफी, राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार। तर विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावरच घोषणा होणार। लाडकी बहीण योजनेत महिलांच्या नावे पैसे घेतलेल्या 14,000 पुरुषांकडून वसुली करणार। फडणवीसांचा इशारा। सरकारी तिजोरीतून पैसे दिल्याप्रकरणी फडणवीसांवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मागणी। राष्ट्रवादीचे पुण्याचे उमेदवार विक्रम काकडेंच्या उमेदवारी शरद पवार गटाचा आक्षेप। मालमत्ता कर न भरल्याचा उल्लेख शपथपत्रात नसल्याचा आरोप, तर प्रॉपर्टी 4 वर्षांपूर्वीच विकल्याचं काकडेंचं स्पष्टीकरण। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात पक्षांतर्गत मोठ, सूत्रांची माहिती। नाराज नेत्यांचा एक गट 8 जूनला दिल्लीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांना भेटणार असल्याची माहिती। शिवसेना एकच, ज्यांना परतायचंय त्यांनी मातोश्रीवर यावं। खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। भाजपच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव झाल्यास ठाकरेंशी चर्चा करण्याचा सल्ला। मंचरमध्ये कांदा उत्पादकांचं जोरदार आंदोलन। शेतकऱ्यांकडून पुणे नाशिक महामार्ग रोखण्याचा प्रयत्न। शेतकऱ्यांनी कांदे रस्त्यावर फेकले। आंदोलनात सहभागी रोहित पवार ताब्यात। बुलढाणा जिल्ह्याला वादळी वाऱ्याचा तडाखा। केळी आणि संत्र्यांच्या बागा आडव्या, तर बीडमध्येही गारपिटीमुळे फळबागांचं नुकसान। पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचं कोलकात्यात आंदोलन। तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरील हल्ल्याविरोधात तृणमूल काँग्रेस आक्रमक। आणि पहिली महत्त्वाची बातमी, मराठा आरक्षण